मूर्तिकार चंद्रकांत धामणसकर यांची पाषाण लाकडी कलेत खास ओळख. गुहागर तालुक्यातील मळण धामणसकर वाडी येथील नामवंत मूर्तिकार चंद्रकांत वसंत धामणसकर यांनी पाषाण आणि लाकडातून विविध देवदेवतांच्या तसेच महापुरुषांच्या सुंदर मूर्ती घडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शृंगारतळी पालपेणे रस्त्यावर विश्वकर्मा आर्ट स्टुडिओ या नावाने त्यांचे वर्कशॉप असून येथे मंदिरातील पाषाण मूर्ती, गौरीचे लाकडी मुखवटे, देवदेवतांच्या पालख्या तसेच लाकडी देव्हारे तयार केले जातात. दगडाला सजीव रूप देण्याची अद्वितीय कला असलेल्या धामणसकर यांना ही कला त्यांच्या वडील वसंत बाळाजी धामणसकर यांच्याकडून वारशाने मिळाली आहे. त्यांनी मुंबईतही मूर्तिकाम केले असून आजही कोदंबी प्रकारातील पाषाण वापरून देवदेवतांच्या मूर्ती ते घडवतात. मूर्ती बनवण्यापूर्वी ती मनात आणि डोळ्यात साकारली पाहिजे, तेव्हाच ती उत्कृष्ट होते असे ते सांगतात. खेड चिपळूण परिसरातून मोठे दगड आणून चिनी आणि घणाच्या सहाय्याने ते ऑर्डरनुसार मूर्ती तयार करतात. त्यांच्या या कामात त्यांचा मुलगा विश्वनाथ धामणसकरही मदत करत असून त्यानेही मूर्तिकलेचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या बनवलेल्या मूर्ती संपूर्ण जिल्ह्यात विकल्या जात असून त्यांची किंमत साधारण 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असते. आपल्या प्रत्येक घणाच्या घावातून ईश्वराची भक्ती आणि शक्ती व्यक्त करणारे चंद्रकांत धामणसकर आज एक कुशल आणि प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ओळखले जातात. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.